नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खोद आणखी थोडेसे या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 15वा खोद आणखी थोडेसे या कवितेचा अभ्यास करणार आहोत आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या कवितेमध्ये कवीने आपल्याला जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहण्याचा संदेश दिलेला आहे आणि त्यासाठी अत्यंत संयम, आत्मविश्वास, चिकाटी, कष्ट या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणे किती महत्त्वाचे आहे याचे वर्णन कवयित्री करत आहेत। चला तर आपण प्रत्यक्ष कवितेच्या माध्यमातून या कवितेतील संदेश जाणून घेऊया। कवयित्री आसावरी काकडे म्हणतात की खोद आणखी थोडेसे, खाली असेल असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी, घट्ट मिटू नये होठ, गाणे असते ग मनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी। आता इथे कवयित्री म्हणतात की गाणे असते ग मनी। या ओळींमध्ये कवयित्रीने नवनिर्मितीचा क्षमतेचा संदेश आपल्याला दिलेला आहे। या कवितेतून आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देतात कवयित्री आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असलेल्या निर्मिती क्षमतेबद्दल आवाहन केलेलं आहे। कवीच्या मते मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न केले पाहिजेत। धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा, घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये। प्रत्येकाचे मन हे निर्मितीक्षम असते, त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते। प्रत्येकाला माहिती असतं की आपल्यामध्ये किती क्षमता आहे, हे प्रत्येकाला आपापलं स्वतःलाच माहिती असते। म्हणून कवयित्री म्हणतात की प्रत्येकाचे मन हे निर्मितीक्षम असते आणि धीर एकवटून आपल्याला आयुष्याच्या सकारात्मक गोष्टींचा शोध आपल्यालाच घ्यायचा असतो। अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे स्वतःचे असे दडलेले नातं असतं, गाणं असतं। मनाच्या तळाशी असलेले ते गाणं मर्मबंधांची ठेव असते। आपल्या मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे एक सार्थक रूप असते। आपल्यातल्या निर्मिती क्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा। मनात असलेली निर्मिती क्षमता जागी करायला हवी, म्हणजे मग आनंदाचे रूपांतर होते आपल्या जीवनामध्ये। म्हणून कवयित्री म्हणतात की गाणे असते ग मनी, म्हणजे प्रत्येकामध्ये सुप्त गुण असतात, निर्मिती क्षमता असतात, त्या आपल्याला शोधायला हव्यात। म्हणजेच आपल्याला काय करायला पाहिजे, घट्ट ओठ मिटून बसायचं नाहीये। आपल्याला आपल्या आंतरिक निर्मिती क्षमतेला दडवून न ठेवता बाहेर काढता आलं पाहिजे। यातूनच कवी पुढे म्हणतात की आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी। आर्त म्हणजेच काय की वेदना। आपण दुःख करत बसायचं, रडत बसायचं, ओठ बंद करून घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसायचं, तर कवीला अशा गोष्टी आवडत नाही। त्या म्हणतात की काही गरज नाही दुःख सोसत बसायचं। आपल्या मनात खोलवर अशी जे काही गाणी लपलेले असतात, सुप्त गुण असतात, काही ध्येय आपल्या मनामध्ये साठलेले असतात, ते शोधायचे आहेत। आणि हे समजवत असताना कवयित्रीने आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे, दाखला दिलेला आहे। ते म्हणजे कशाचा दाखला दिलेला आहे, ते की गळणाऱ्या पानाचे। झाडावर आपण पाहतो की अनेक गळणारी पानं असतात, अनेक वेगवेगळे ऋतू येत असतात। शिशिर ऋतूमध्ये ह्या झाडावरची पानं गळतात, त्याला आपण पानगळ असे सुद्धा म्हणतो। म्हणजे झाड कसे होते, शिशिर ऋतूमध्ये पूर्ण निष्पर्ण होतं, एकही पान कधी कधी झाडावर राहत नाही। परंतु जे पान सुकून रिक्त होतं आणि ते झाडापासून विलग होते,
त्या पानात झाडावर असताना अतोनात कष्ट केलेलं असतं, तिने सहन केलेलं असतं, पावसाचा मारा सहन केलेला असतो, उन्हाचे ते प्रखर ऊन सहन केलेले असतं, ते झाडाबरोबर त्या पानांनी सुद्धा वेदना झेललेल्या असतात, वेदना सहन केलेल्या असतात, वेदना सोसलेल्या असतात त्या पानांनी सुद्धा. मी हे जन्माचे आर्त, तिच्या जन्माची ही वेदना, आयुष्यातले सोसलेल्या ह्या वेदना त्या पानाने पण त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानामध्ये सुद्धा सामावलेल्या असतात. म्हणून जेव्हा पुन्हा वसंत ऋतू येतं आणि त्या पान गळून गेल्यानंतर त्या झाडावर जेव्हा पालवी फुटते, तेव्हा त्या गळणाऱ्या रित्या झालेल्या आर्त जन्माचे गीत गाणाऱ्या त्या जीर्ण पानाला फार आनंद होतो, तिला आशा असते. आणि ही आशाच की पुन्हा वसंतामध्ये नवीन पालवी फुटणार, ही उमेदच तिला तिथे धीर देत असते. मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. म्हणजेच काय, मूठ भरलेली असणे म्हणजे जीवनामध्ये खूप सुख असणे, वैभव असणे. मग मनातली तळी, मनातली तळी म्हणजेच काय, मनामध्ये जो काय ओलावा असतो, जिव्हाळा असतो, माया असतो, प्रेम असतो, आपुलकी असते, त्याला आपण मनातली तळी असे म्हणतो. कवी एकीकडे आपल्याला जिद्दीने जगण्याचा संदेश देत आहेत, त्याच्यासाठी आपल्याला हिंमत न हारता पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारायला ते सांगत आहेत. परंतु ते म्हणतात की मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, म्हणजेच मुठीत काहीच नसताना उगाचच ती भरलेली आहे. म्हणजे जीवनामध्ये दुःख असेल, सुख नसेल, मूठ भरलेली असणे म्हणजे सुख असणे, वैभव असणे, समाधान असणे, सुख समृद्ध असणे, संपन्नता असणे, त्याला आपण म्हणतो मूठ भरलेली असणे. जर आपल्या जीवनामध्ये नाही आहे सुख, नाही आहेत आपल्याकडे वैभव वगैरे, तर कशाला उगाचच त्याचा भाव करायचा, नाहीये तर नाही म्हणायचं. मुठीत काहीच नसताना उगाचच ती भरलेली आहे असे म्हणू नये. म्हणजे स्वतःकडे काही सत्ता नाहीये, संपत्ती नाहीये, वैभव नाहीये, तरी पण आपण काय करत असतो, निरर्थक बडेजाव मिळवत असतो, मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतो, वायफळ गोष्टी करत असतो, बाष्कळ गप्पा मारत असतो. तर तसे न करता जे नाहीये त्याची हाव धरूच नाही, उलट उघड्या ओंजळीत मनात असलेली तळी व त्यातील गारवा धारण करता आला पाहिजे. उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. आता इथे मनातली तळीच म्हणजे की आपल्या मनामध्ये जो काही जिव्हाळा आहे, जो काही संवेदनशीलता आहे, काही नसेल आपल्याकडे, वैभव नसेल, धन दौलत नसेल, तरी पण आहे जे आहे त्याच्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. की माझं मन ओळखता आलं पाहिजे, मला कशामध्ये सुख आहे, मला कशामध्ये समाधान आहे, हे मला जाणता आलं पाहिजे. म्हणून कवी म्हणतात की मनात असलेली तळी आणि त्यातील गारवा आपल्याला उघड्या ओंजळीमध्ये पाहता आलं पाहिजे. म्हणजेच काय, आपली स्वतःची ओंजळ पाहणे म्हणजेच काय की आपल्या हातामध्ये सामर्थ्य आहे, नसेल आपल्याकडे काही तर त्याचं दुःख बाळगण्याची गरज नाहीये. हे देवाने दिलेले जे 2 हात आहेत त्याच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद आहे, सामर्थ्य आहे, असंभव गोष्टी शक्य करण्याची जिद्द आहे. मनामध्ये जिद्द आहे, हातामध्ये सामर्थ्य आहे. मनामध्ये जिद्द आहे, हातामध्ये सामर्थ्य आहे. मग आपण ह्या ओंजळीकडे पाहत असताना आपल्याला मनातली तळी शोधता आले पाहिजे. आपल्या मनातील गोष्टी आपल्याला जाणून घेता आले पाहिजे की माझं मन कशामध्ये सुख असणार आहे, माझ्या मनामध्ये कशामध्ये. आता कितीही धन दौलत आपण बघा, कुठेही जा, श्रीमंत लोकांकडे जा, गरीब लोकांकडे जा, सगळेच कोण म्हणत नाही मी आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. तर या बाहेरच्या नश्वर गोष्टीमध्ये सुख समाधान शोधण्यापेक्षा आपल्या मनाला कशात समाधान वाटणार आहे, कशात सुख वाटणार आहे ते शोध घेतला पाहिजे. तो शोध घेताला पाहिजे. उगाचच आपण
संपत्ती नसताना, धन दौलत नसताना बडेजाव मिळवला नाही पाहिजे. पुढे कवी म्हणतात की झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. मग आता बघा, विहीर खोदत असताना हातामध्ये सामर्थ्य आहे, हातामध्ये श्रम करण्याची ताकद आहे. तू कुऱ्हाड घे हाताने, तू ती खोद. मनामध्ये तुझ्या उमेद जागू दे, आशा राहू दे की अजून खोदलं तर पाणी लागेल, अजून खोदलं तर पाणी लागेल. हाताने कार्य करायचं आहे, मनामध्ये तो ओलावा निर्माण ठेवायचा आहे आणि अशा रीतीने अविरत तू कार्य करत राहिलास तर नक्कीच एक दिवस तिथे तुला झरा लागणार आहे. खोलवर आणखी थोडे मातीत खण, म्हणजे तुला तिथे निर्मळ झरा लागेल आणि तीच तुझी जिद्द आहे. खोद आणखी जरासे, झरा लागेलच तिथे. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. म्हणून कवयित्री म्हणतात की उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे. म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचे आहे. नेहमी प्रयत्नवादी राहणे अत्यंत आवश्यक आहे. अशा रीतीने ह्या कवितेमध्ये कवयित्रीने संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी यांचे ध्येय साध्य करण्यासाठी यांचा उपयोग करता आला पाहिजे आपल्याला. ह्या 4 गोष्टींद्वारेच आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला अविरत कार्यरत राहायचं आहे, न थांबता कार्यरत राहायचं आहे. तसेच अविरत प्रयत्नांबरोबर आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याचे दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे. आपण नकारात्मक दृष्टिकोन काढून टाकायचा आहे. तर अशा रीतीने कवितेमध्ये कवीने छान संदेश दिलेला आहे. ही कविता इथे संपलेली आहे. आता ह्या कवितेखालील कृती आपण अभ्यासून घेऊया. कृतीमध्ये म्हणजे स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला दिलेला आहे, योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. तुम्हाला इथे अ आणि आ दिलेला आहेत. इथे वरती प्रश्न आहे आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यातून योग्य पर्याय शोधून आपल्याला लिहायचा आहे. आपण उत्तरासकट पर्याय पाहूया. इथे तुम्हाला बघा, वाक्य संपल्यानंतर उत्तर लिहिताना तुम्हाला ते उत्तर पूर्ण लिहायचं आणि खाली अंडरलाईन करायची उत्तर लिहिल्यानंतर. पहिलं उत्तर पाहूया आपण. खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजेच काय? विहीर आणखी खोदणे, जिद्दीने आणखी प्रयत्न करणे, घर बांधणीसाठी खोदणे, वृक्ष लागवडीसाठी खोदणे. तर याचं उत्तर काय येणार? खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजेच जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. तर तुम्हाला इथे हे उत्तर पूर्ण लिहायचं आहे आणि खाली अंडरलाईन करायची. पुढचा प्रश्न आहे आ. गाणे असते मणी म्हणजे. विकल्प आहेत, पर्याय आहेत. पहिला आहे मन आनंदी असते, गाणे गाण्याची इच्छा असते, मनात नवनिर्मिती क्षमता असते आणि गाणी लिहिण्याची इच्छा असते. तर तुम्हाला इथे कवितेमध्ये गाणे असते म्हणे याचा अर्थ काय सांगितलेला की मनात नवनिर्मिती क्षमता असते. तर हे उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. तुम्ही ह्या वाक्याच्या पुढेच डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे आणि त्याला खाली अंडरलाईन करायची. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आकृती पूर्ण करा. प्रश्न आहे मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना. उत्तर आहे आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव. दुसरा आहे देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान. तिसरा आहे गुरुजनांविषयी आदर आणि चौथा आहे मित्र मैत्रिणींबद्दलचा जिव्हाळा. पुढचा प्रश्न आहे 3. प्रश्न क्रमांक 3. कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा. इथे कवितेतील संकल्पना दिलेल्या आहेत आणि इथे कवितेच्या संकल्पनेचा अर्थ दिलेला आहे. आता आपण डायरेक्ट उत्तरासकट जाणून घेऊया. पहिला आहे कवितेतील संकल्पना 1. सारी खोटी नसतात नाणी. तर याचा अर्थ येणार आहे सगळे लोक फसवे नसतात. दुसरा आहे घट्ट मिटू नका ओठ, म्हणजेच मनातील विचार व्यक्त करावे. तिसरा आहे मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली. याचं उत्तर आहे भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. चौथा आहे उघडून उंजळीत घ्यावी मनातली तळी. तर याचं उत्तर येणार मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. इथे तुम्हाला एकूण 12 विधाने दिलेली आहेत. आपण एक एक अभ्यासूया. पहिला आहे संयमाने वागा, हे योग्य विधान आहे. दुसरं आहे सकारात्मक राहा, हे सुद्धा योग्य आहे.
उतावळे व्हा हे अयोग्य आहे. चांगुलपणावर विश्वास ठेवा हे योग्य आहे. पुढचा आहे 5वा, नकारात्मक विचार करा, अयोग्य. खूप होरपळून जा, अयोग्य. संवेदनशीलता जपा, योग्य. जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवा, योग्य. 9वा आहे जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा, अयोग्य. नवनिर्मितीवर विश्वास ठेवा, योग्य. धीर सोडू नका, योग्य. यशाचा विजयोत्सव करा, अयोग्य. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, काव्य सौंदर्य. याच्यामध्ये तुम्हाला अ, आ, इ विचारलेले आहेत. आपण एक एक प्रश्न आणि उत्तर लगेच समजून घेऊया. अ आहे खालील ओळींचे रसग्रहण करा. झरा लागेलच जिथे खोद आणखी झरासे, आशय सौंदर्य. उत्तर आहे खोद आणखी थोडेसे या कवितेतून कवयित्रीने संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगताना वरील ओळींमध्ये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता आपल्याला देत आहे. काव्य सौंदर्य पाहूया. कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता होठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते. भाषिक वैशिष्ट्य पाहूया. साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झालेले आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. झरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः ठसवला आहे. पुढचा प्रश्न आहे आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. या ओळीमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा. उत्तर आहे कवयित्री आसावरी काकडे यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी असा उपदेश दिलेला आहे. कवयित्री म्हणतात घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे. हे समजवताना त्यांनी गळणाऱ्या पानाचे प्रतीक वापरलेले आहे. पुढील उत्तर कंटिन्यू आहे. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते, झाड निष्पर्ण होते, परंतु जे पान सुकून रिते होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त आयुष्यात सोसलेल्या वेदना त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात. म्हणून पुन्हा वसंत पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. गळणाऱ्या पानांमधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते. हा आशावाद या ओळीतून व्यक्त झाला आहे. पुढचा प्रश्न आहे ई गाणे असते ग मणी. या ओळीतील तुम्हाला समजलेल्या नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा. उत्तर आहे आसावरी काकडे ह्यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेले निर्मिती क्षमतेला आव्हान केले आहे. कवयित्रीच्या मते मातीखाली लपलेल्या झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितीक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभाऱ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यातच मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मिती क्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मिती क्षमता जागी करायला हवी, म्हणजे मग आनंदाचे डोही, आनंद तरंग हे अवस्था अनुभवता येईल. अशा प्रकारे या कवितेमध्ये कवयित्रीने गाणे असते ग मणी या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपते. धन्यवाद.